उद्या काँग्रेसच्या माध्यमातून आपले सहकारी कायदेशीर मुद्दे हरीश नेणेकर जर काँग्रेसच्या माध्यमातून उद्या देखील पाहण्यासाठीच आंदोलन करत आहेत 70-35 असेल किंवा तलोजा विभागासाठी त्याकडे कशा प्रकारे बघतात काय सांगायला? काँग्रेसला नेहमीप्रमाणे जे नाटक करायचे असतं, आज आम्ही जनतेने सांगितल्याप्रमाणे आम्ही आज कुठलाही बॅनरबाजी न करताना आम्ही सिडकोवर धडकलो. यांना सर्व होल्डिंग दाखवायला लागतात की आम्ही मोर्चा काढतोय. अहो, मोर्चा काढायचा असेल तर सरळ या ना. त्यांना जर 5 वर्ष 7 वर्ष ते नगरसेवक राहिले, या 5 वर्षामध्ये कधी फिरकले, कधी तो लोकांच्या न्याय ज्या समस्या होत्या समस्या निवारण करण्यासाठी कधी आले? जी काही कामं केली ती भारतीय जनता पार्टीने केली. मग ते पाण्याचा प्रश्न असेल तर आमच्या ग्रुपवर नेहमी आमच्या सर्व महिला भगिनी असतील, आमचे कार्यकर्ते असतील, हे आम्हाला सांगत असतात आम्हाला टँकर पाठवा, आम्हाला पाणी नाही. पण याच्यासाठी भारतीय जनता पार्टी सातत्याने प्रयत्न करते. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने करत असतो. आणि काँग्रेस पार्टीचे त्यांना मोर्चा काढण्यासाठी सुद्धा बॅनर लावावे लागतात, कारण का त्यांची आयडेंटिटीच नाहीये. कारण ते कुठल्या पक्षामध्ये आहेत हे त्यांना सांगावं लागतं. आज कुठल्या निवडून आले ते शेतकरी कामगार पक्षामधून आले, त्याच्यानंतर त्यांनी परत भारतीय जनता पार्टीमध्ये 4-5 वर्ष काढली, त्याच्यानंतर परत आता काँग्रेसमध्ये गेले. म्हणजे त्यांना सांगावं लागतं की मी काँग्रेसचा आहे. आणि हे काय कुठेतरी जनतेला माहीत पडण्यासाठी हे सर्व थोतांड करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. तर काँग्रेसच्या मोर्चाला टार्गेट करण्यासाठी आजचा मोर्चा होता तुमचा? नाही सर, आम्ही जनता आमची जी हैराण झाली होती त्या जनतेच्या आम्ही कुठे कोणाला सांगितलं नव्हतं की जनतेने फक्त काल 2-4 दिवस झाले आम्हाला पाणी नाही. आमच्या महिला अध्यक्ष असतील, आशाताई असतील, निर्दोष केंद्रे असतील किंवा विनोद घरात असतील, यांनी काल आम्हाला सांगितलं की सर्व महिला सुद्धा निघालेल्या आहेत. आणि हे 3-4 दिवसापूर्वीच ठरलं होतं आमचं की आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाण्यासाठी सिडकोवर मोर्चा काढायचा. आणि मोर्चा काढल्यानंतर आम्ही जनतेच्या न्याय हक्कासाठी आम्ही आज इथं आलेलो. आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा एकच आहे, लोकांचं हित आणि लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायला आम्ही घाबरत नाही.